असंच काहीतरी चित्र सध्या तरी मिरज तालुक्यात दिसत आहे। मिरज शहरात त्याचबरोबर सांगली जिल्ह्यासह राज्यातही राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील प्रस्तावित राजकारणाच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकत आहे। मिरज तालुक्यातील एका बड्या प्रस्थापित राजकारण्याला शह देण्यासाठी थेट मंत्रालयातून सूत्र फिरत आहे। आपला जवळच आणि लाडका चेहरा जो मिरज शहराला मीत करेल त्यालाच या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी दस्तूरखुद्द देवही वरून खालीपर्यंत सूत्र फिरवत आहे। त्यामुळे हा मीत आता मिरज तालुक्यातील प्रत्येक गाव चप्पा चप्पा छान मारत आहे। त्यामुळे प्रस्थापित नेत्यांनी वेळेत सावध होणं गरजेचं आहे, अन्यथा नाकापेक्षा मोठी जड झाला असं वेळ गेल्यानंतर वाटून काहीही उपयोग नाही। बघूयात आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय रणकंदन माजणार आहे, त्यामध्ये हा मीत किती सक्सेस होतो यावरूनच पुढील मिरज तालुक्यातील राजकीय व्यूहरचना अवलंबून असणार आहे, हे मात्र निश्चित।